जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 41 आणि 42. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मानवी जीवनामध्ये देहाने फार हिंडण्यात फिरण्यात काहीही स्वारस्य नाही. धार्मिक तीर्थयात्रा जरी केल्या तरी एक प्रकारचे शारीरिक कष्टच सोसावे लागतात. मनाने कितीही चांगले व्यवहार केले किंवा फिरण्याचा प्रयत्न केला तरी तो मानसिक क्षीणच जाणवतो. देहाने अथवा मनाने फिरताना आपण खऱ्या सुखाला वंचित झालो आहोत याची जाणीव होते. जीवनात उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा तत्वचिंताच मंत्रचिंता, धमाधमा मानवाने आपल्या जीवनाला कोणते वळण लावावयाचे हे त्याचे त्यांनी ठरवावे. सुखदुःखाचे दोन प्रवाह वेगवेगळ्या मार्गाने अनुभवाला येत असतात. सत्याचा निवाडा करावा. नित्य काय अनित्य काय हे पहावे. सद्विचाराने आपल्या मनाला हळूहळू सुबोधही करावा. मनाला बोध करण्याकरताच या मनबोध ग्रंथाचा जन्म झाला. मनाला सतत बोध केला तर हे मन बदलून आत्मस्वरूप होऊ लागते. उपासनेने हे मन काही काळ रामरूपी स्थिर होऊ शकते. म्हणून मनाला सतत सदुपदेश करीत असावे. हे सज्जन मना, राघवाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न कर. जय जय रघुवीर समर्थ. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका पुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. पृथ्वी तलावर अनेक संप्रदाय आहेत. त्यामध्ये असंख्य भक्त मंडळी दिसून येतात. प्रत्येकाच्या उपासनेची पद्धत वेगळी दिसून येते. उपासकाचे आराध्य दैवत असते. त्याची उपासना अधिकाधिक होत असते. अंतरी त्या देवाचा ध्यासही लागलेला असतो. श्री समर्थांनी हाच उपदेश मनाला समजावून सांगितला आहे. हे मना, साधन अभ्यास करून आत्मारामाला, राघवाला आपलासा कर. चिंतनशील असणाऱ्या चित्तामध्ये राघवाचा ध्यास कर. श्रीराम हा भक्तांचा कैवारी आहे. श्रीरामचंद्रांच्या पायात भक्त संरक्षणाचे पद्मभूषण तोडर गरजत आहेत. श्रीरामदासाभिमानी भक्ताभिमानी आहे. तो दीनांचा कैवारी आहे. श्रीरामांचे ब्रीज कीर्ती सुगंध त्रिखंडात दरवळत आहे. हे मना, तू हे सर्व सोडून रामपदी स्थिर होण्याचा प्रयत्न कर. श्री समर्थांनी वरील 5 श्लोकात मनाला राघवाच्या पदी स्थिर होण्याचा आदेश दिला आहे. समर्थ म्हणतात, सेवा करावी रघुरायाची, चिंता हरावी सकळ मनाची. सेवेनेच मुक्ती साधनेचे उच्च ध्येय साध